अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट उकडीचे मोदक बनवायचे असतील तर ही रील आता सेव्ह करून ठेवा. तर सर्वात आधी आपण सारण बनवूया. तर सारण बनवण्यासाठी एका पॅनमध्ये मी थोडंसं तूप घेतलं. आता त्यामध्ये काजू आणि बदामचे काप घालते आहे. काजू आणि बदाम आपल्याला अगदी लो गॅसवरती खरपूस भाजून घ्यायचे आहेत. सोबतच त्यामध्ये मी 1 चमचा खसखस घातली. इथं मी 2.5 वाटी खोवलेलं ओलं नारळ घेतलं आहे. ड्रायफ्रूट छान लालसर भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला हे खोवलेलं नारळ घालायचं आहे. हे खोवलेले नारळ फक्त 1 मिनिट परतवून यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. इथं मी जेवढे नारळ होते त्याच्या अर्धाच गूळ घेतला आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला गूळ वितळून नारळासोबत एकजीव होईपर्यंत परतवत राहायचं आहे. याला एक 4 ते 5 मिनिट लागतात. त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून यामध्ये आपल्याला इलायची पावडर घालायची आहे. आता हे तयार झालेले सारण बाजूला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. सारणाला जास्त वेळ भाजत बसायचं नाही, नाहीतर गुळाचा पाक बनून सारण कडक होते. आता आपण मोदकांसाठी उकड काढूया. त्यासाठी जेवढे आपले तांदळाचे पीठ असेल तेवढेच आपल्याला एका कढईमध्ये पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडंसं तूप आणि चिमूटभर मीठ घालायचं. पारी फाटू नये यासाठी एक छान ट्रिक आहे. त्यासाठी एका वाटीमध्ये आपल्याला 1 छोटा चमचा कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे. त्यात थोडंसं पाणी घालून याची छान स्लरी बनवून घ्यायची आहे. पाण्याला हळूहळू उकळी यायला लागली की यामध्ये आपल्याला ही कॉर्नफ्लोअरची स्लरी घालायची आहे. स्लरी घातल्यानंतर पाण्याला पूर्णपणे उकळ येईपर्यंत हे ढवळत राहायचं. मी 2 वाट्या पाणी घेतलेलं, त्याच वाटीने मी 2 वाटी पीठ घेतले आहे. आता पाण्याला छान उकळी आल्यानंतर यामध्ये हे पीठ घालून याची छान उकळ काढून घेऊया. आता गॅसची फ्लेम बंद करून ही उकळ आपल्याला 10 मिनिटाकरता अशीच झाकून ठेवायची आहे. 10 मिनिटानंतर ही उकळ मी एका परातीमध्ये काढून घेतली. ही गरमागरम उकळ मळण्यासाठी इथं मी पावभाजी मॅशर घेतले आहे. त्यामुळे आपल्या हाताला चटका लागत नाही आणि गरम उकड मळल्या पण जाते. परफेक्ट मोदकांसाठी उकड गरमागरमच मळायला पाहिजे. आता उकड थोडीशी थंडी झाली आहे, तर आता याला आपण हाताने मळूया. हाताने मळण्यासाठी मी हाताला थोडंसं तूप लावलं आहे. मळताना हवं असेल तर थोडंसं परातीला पण तुम्ही तूप लावू शकता आणि अशा पद्धतीने उकड छान मळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकतात किती मऊ उकड बनली आहे. आता मोदकासाठी हवा असेल तेवढा गोळा काढून घेऊया आणि उरलेल्या गोळ्यावरती मी एक कॉटनचा ओला कपडा ठेवते आहे. मला मोदकाची पारी बनवता येत नाही, त्यासाठी मी हा मोदकाचा साचा घेतला आहे. जी तुम्हाला लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा. साच्याच्या आतल्या साईडने आपल्याला असं क्लिंग रॅप लावायचं आहे. त्यावरती पण थोडेसे तूप लावून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये गोळा घालून साचा बंद करून याला प्रेस करायचा आहे. त्यानंतर आता साचा ओपन करूया. यातले क्लिंग रॅप काढून घ्यायचे. खालच्या वाल्या क्लिंग रॅपमुळे आपली पारी सहज यामधून निघते. आता यामध्ये सारणाचा गोळा घालायचा. गोळ्याला थोडंसं दाबून मोदकाची कडी बंद करायची. इथं मोदक छान घडवून तयार आहे. खूप इझी पद्धतीने मोदक बनला आहे. आता मोदकांना वाफवून घेऊया. त्यासाठी प्लेटला मी खाली तूप लावून घेते आहे. स्टीमरमध्ये मोदक ठेवताना मोदकाला खालून थोडंसं पाण्यामध्ये बुडवते आणि मग तो प्लेटमध्ये ठेवते. यामुळे मोदक खालच्या साईडने सुकून फुटत नाही. किंवा तुम्ही या पद्धतीने एक ओला कॉटनचा कपडा पण ठेवू शकता. यामुळे पण खालच्या साईडने मोदक चिकटत नाही. आता सर्व मोदकांवरती थोडंसं केसर घालूया आणि याला फक्त 10 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं आहे. 10 मिनिटांनी तयार आहे आपले परफेक्ट मऊ उकडीचे मोदक. शेवटी मोदकांवरती तूप घालायला अजिबात विसरू नका.